झाला? काय नाही. आई काय झाला? काय माहित नाही. पाया पडून घेऊ सांगितलंय तर मागल्या जरा जायच्या ऐवजी आत गेली. थांब मी बघते. अण्णा काय होता? काय नाही. हे हात कशी थरथरतात? बरा वाटत नसला तर आहेस ना डॉक्टरकडे जाऊया. माका काय धाड भरली आहे? निघतो जा. काय झालं रे दत्ता? सरळ कधी काय सांगितलं आहे त्यांनी? पाणी पिऊक गेले तात, हात थरथरतात. त्यांना विचारले बरं वाटत नाही का? तर काहीच बोलूक नाही. थांब मी बघते. आहे तू जाऊन काय होणार आहे काय? आबांका भेटून आपण निघू. अण्णा येतील मागणं. पण दत्ता आहे काय काय झालं साहेब? एवढी गर्दी का इथे? काय सुरू आहे? दत्ता नाईक तुम्ही काय करता इथे? साहेब ता शोभाचं कार्य शोभाची डेड बॉडी सापडली? नाही साहेब. मग तुम्हाला कोणी येऊन सांगितलं का तिने नदीत उडी मारून आत्महत्या केली, गळफास लावला, अपघात झाला? तसं नाही साहेब. पण हे बघा मी त्यांच्याशी बोलतोय. नाही साहेब. पण इतके दिवस झाले इला नाही म्हणा. आबा नाही कहू तुम्ही काय करताय तुम्हाला माहिती आहे का? एखाद्या व्यक्तीला असं पुराव्याअभावी मृत घोषित करणं कायद्याने गुन्हा आहे माहितीये. आणि त्यासाठी तुम्हाला शिक्षा पण होऊ शकते. कसली शिक्षा? कोण करणार शिक्षा? तुम्ही? आबाग तुमच्याकडे घेऊन येलंय. किती दिवस झाले? सगळीकडे फक्त चौकशी करत हिंडतास. काय समजायचं आम्ही? शोभा माहेरात नाही, गावात नाही. लायकांची सून कोणाचा हात पकडून जाऊची नाही. मग हे शोभा इतके दिवस गायब असा काय अर्थ घ्यायचा आम्ही? सांगा. बर, मग शोभाच्या नाहीसं होण्याचा तुम्ही जो अर्थ काढलाय त्याचा तुमच्याकडे तरी कुठे पुरावा आहे? अजून 1 महिना तरी तपास व्हायला हवा होता. इन्स्पेक्टर, हे बघा मी आबांशी बोलतोय. शोभा सापडली नाही याचा अर्थ ती मृत होऊ शकत नाही. हे बघा आबा नाईक, ती जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत फाईलमध्ये मिसिंग अशी नोंद होईल. पण जोवर डेड बॉडी सापडत नाही तोपर्यंत कोणती व्यक्ती मृत असूच शकत नाही. असा मग ते का जिता आणून आमच्या समोर उभ्या करा. ऐसर इलाज किती आहे? सांत्वन करू. तुमचा तपास, तुमची चौकशी कागदावर सरवलो. अण्णा, आम्ही गावात सगळीकडे शोभाच्या मिसिंगचे पोस्टर लावलेत. कुणी एक जण असेल ना ज्याने शोभाला बघितलं असेल. मग हे तो कोणीतरी तुमच्यापर्यंत पोहोचलो कसा नाही? पोहोचेल. आज ना उद्या नक्की पोहोचेल. पण तोपर्यंत शोभाला मृत घोषित करणं कायद्याने गुन्हा ठरेल आणि त्यासाठी सगळ्यांवर तुमच्यावर कारवाई होऊ शकते.
आम्ही निघतो. आबा, याचा भरोसा करू नको. शोभाच्या आत्म्यात शांती मिळत नाही. आणि सगळ्यात महत्वाचा, वच्चीचा डोक्या आता शांत होय. त्याचा विश्वास बसत. शोभा आता जिता नाही. येते. पण अण्णा, शोभा परत दिला तर? आमका पण आनंदच होय, पण आशा नको लाव रे. हं? त्रास होय तुका, वच्ची, सगळ्यांका. येत आहे. चल. आता काय अख्खा घर फिरणारास? आहे तुम्ही तरी सांगा आता. सगळ्या गोष्टी यांका सांगू खोवे. कार्यात सुनिलेत ना. अंगावर पाणी पण घेतल्यानी नाही, घरात इलेत. हो, मी बाहेर ना पाटल्यावर पाणी काढून ठेवलंय. बाहेरसून जाऊन आंघोळ करून येवा. आणि ना देव धुवून ठेवलंय. गोमित्र शिंपडून पूजा करून घेवा. असे काय बघतास? कार्यात सुनीलास ना. कार्य असून इलो पण आता पण काय सरिता, शोभा जिवंत असत तर? जिबे काय हाड आहे काय तुमच्या? आय तुम्हीच बघा आता. आय असं तुम्ही पण काय करतास? अंगावर पाणी नाही घेतलास? काय चालला तुमचा? पोराचा कार्य करून इलो, चूक तर नाही ना केलं. आता कसली चूक आणि कसला काय? किती शोध घेतलो शोभाचो, गावला काय काय? काहीतरी खपलाच असत. त्याच्या आत्म्याक मुक्ती मिळूक नको काय? पोलिसांनी पण शोधला गावला नाही मिळाला ना. सगळा कळता, पण पोलीसच म्हणत होते प्रेत गावत नाही तो स्वतः मेला असा होत नाही. मग हे काय करायचा? सरिता, आहे सरित, त्या पोलिसांचा पण डोका फिरला. त्यांच्या मानगुटीवर येऊन बसत ना तेव्हा कळत. दत्ता, जा बाबा. आबा, तुम्ही दोघं असाच ना मनान जगते मी. नाहीतर माझ्याकडे जगासाठीच कारण काय आहे?
वच्ची अगो वच्ची ओ किती इलास आहे सर जावा जा अगो अगो थांब ओ हात सोडा माका खय जाऊ तर आम्ही जातोय पाका सोडून जाणारच अहो शोभाक शोधूक जातोय अगो थांब ओ नको थांबू माका आणि माझ्या मागणं येऊ पण नको तुमचा विश्वास नाही ना माझ्यावर म्हणून माझ्या शोभाचा कार्य घातलास मग हे किती इलास तुमका काय वाटला कार्य झाला म्हणून मी मानीन शोभा गेला म्हणून पण नाही मी वाट बघीन माझ्या शोभाची हैसर दिवस रात्र भर पावसात कडक उन्हात थंडीत पण मी त्याची हैसर वाट बघीन ता येईत आज ना उद्या त्याका घराची आठवण येईत माझा बोलणं ऐका का होईना ता येईत जावा जावा तुम्ही हैस ना दार लावून बसा मी बसतोय हैसर हा बसतोय हैसर वाट बघत माझ्या पोराची बसते तुमका पट्टा ना माझा बोलना तुमका पट्टा ना शोभा नाही मेलेला ता हो असं कसं मरात त्याका येऊचा लागतला हो आपल्याक म्हणायचा ना झील गेलो म्हणान काय झाला मी असंय म्हणान त्याका येऊचा लागत अहो बघा बघा माझ्याकडे नीट बघा म्हातारा झालाय मी आता अर्धी नाकडा मशनात गेली माझी एकट्यान किती मरमर मरायचा हो घरात कामं असतात नाही माहीत आता माझ्याच्यान काय ह्या सगळा त्याका माहिता ओ भांडी घासूक गेलंय की म्हणणार आहे तुम्ही बाजूक राहा मी करतय जेवण करूक गेलंय की म्हणणार कांदू चिरून देतय मी भात टाकतय आहे पाय चेपून देऊ काय म्हणायचा हो ह्या सगळा करूक तर येईत माझो आपल्या माणसावर विश्वास हा खै नाही गेलेला माझा पोर हा शोभा जिवंत असा माझी हा असणार जिवंत याक सांगू तुमका तुम्ही त्या अन्नाचं ऐकू नको त्याका सगळीजण मरूकच वही काशी गेलो शोभा मेली म्हणून सांगितल्या ना आपल्याक मग हे माका मारूक बघित त्याका सगळीजण मरूकच वहीत तो अन्नात तोंड देखल्या गोड गोड बोलता पण मनात विष आहे त्याच्या विष माका माहित आपण माझा शोभा जिता जिता हा माझा शोभा वच्ची चल घराकडे चल जावा तुम्ही ओ मी नाही येऊच वच्ची अगो दार बंद करून दिलंय मी दार उघडा असू खोया ना शोभा इला आणि आपण दोघा जण घरात नाही असा बघल्यानंतर होय बाजूक राहा अगो अगो वच्ची अगो थांब अगो धेदार शेत काहीतरी अगो म्हातारा झालंस गो अगो लागत शोभा वच्ची गो शोभा अगो थांब शोभा गो बाय शोभा वच्ची गो शोभा शोभा काही गेला ह्या पण शोभा गो गो बाय शोभा गो बाय माझी ओ ह्याका बघितलास माझी सून हा शोभा शोभा नाव त्याचा वय शोभा आबा वच्ची का खूळ लागला का शोभा गो बाय काय असं शोभा काय केलं हो शेवंता गो शेवंता आलात कुठे होतात सकाळपासून अगो आज खूप खुश दिसतायत अण्णा नाही होय शोभाचं प्रकरण कायमचं संपला आबान शोभाचं कार्य घातल्याने पोलीस इली होते पण त्यांचं तरी काय चालणार नाही का संपलं शोभाचं प्रकरण कायमचं संपला असं काही संपत नसतं अण्णा पाप आपली पाठ कधीच सोडत नाही ती मागून येतात
पश्चातापाची वेळ येते आणि पुन्हा नव्याने जगासमोर सगळं उभं राहतं. पाप तशी तर तुझ्याही मागून येणार, पण जा काय घडला त्या सगळा तुझ्या घरात घडला हाय सर. बरोबर आहे अण्णा तुमचं, पण हे सगळं का झालं, कुणी केलं, कशासाठी केलं, या प्रश्नाचं उत्तर एकच आहे, अण्णा नाईक. हे सगळं तुम्ही तुमच्याच हाताने केलं ना. शिवाय काशीच्या मृत्यूला जबाबदार कोण? आता मी माझं तोंड कधीपर्यंत बंद ठेवायचं, कसं बंद ठेवायचं, हे तुमच्या हातात आहे. बघा, वाह, मस्त सुगंध आहे. हे सगळं तुम्ही तुमच्याच हाताने केलं ना. आता मी माझं तोंड कधीपर्यंत बंद ठेवायचं, कसं बंद ठेवायचं, हे तुमच्या हातात आहे. काय आहे या हैसर किती लावलेली असत? अरे त्यांनी बघूक नाही वाटता. कुणी केला या? सांगा तरी त्यांका. हे गाववाले दारासमोर का जमले? काय झालंय? तुम्ही सगळे इथे का आला? भिंतीवर बघा काय लावलेला.